त्यांची मुलगी ज्योती आणि सागर या दोघांनी आयोजित केलेला आहे. आता आपण आपल्या बर्थडे गर्लचं वेलकम करणार आहोत आणि अगदी छान लेझिम खेळत त्यांना फुलांच्या वर्षावात इथे घेऊन येणार आहोत. तर तुम्ही मंडळींनी सुद्धा आम्हाला साथ द्यायची आहे बरं. त्यांचा चेहरा, त्यांचे एक्सप्रेशन्स आपल्याला बघायचे आणि जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत जेव्हा त्या येऊन इथे आपल्या हॉलच्या दरवाज्यात उभ्या राहणार आहेत. आहात तयार? करणार ना? आम्हाला साथ देणार ना? थँक्यू. त्यांच्यापैकी फुलांच्या पाकळ्या तुमच्या हातात देणार आहे आणि तुम्हाला त्यांच्यावर फुलांचा वर्षाव प्रेक्षकांनी काळ्या रंगाच्या जोरात अशा आपल्या बर्थडेला आनंददायी इथे आलेल्या आहेत आणि त्यांना आपण छान त्यांचं स्वागत प्रथम खेळून करत आहोत. म्हणूनच काय झालं पाहिजे. सौभाग्यवती अनंत आणि मी त्यांच्या 58व्या वाढदिवशी या हॉलमध्ये खूप स्वागत करते आहे. त्यांनी मध्येच थांबायचंय, प्रेक्षकांकडे बघायचंय. उभं सांगितली पाहिजे. त्या बात आहे. आणि प्रेक्षकांच्या टाळ्याही त्याच्याबरोबर वाजल्या पाहिजेत. जोरदार. वा वा, सुंदर. सारिकाताई यांनी इनिशिएटिव्ह घेऊन इथे हा समारंभ साजरा करण्याचा योजिलं होतं आणि त्यांनी आम्हाला हा समारंभ साजरा करण्यासाठी बोलावलेला आहे. आता थोड्याच वेळात आपण इथे ह्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणपतीच्या आराधनेने आणि देवीच्या प्रार्थनेने होते. त्याच प्रकारे आपणही आपल्या जागेवर हात जोडायचे आणि गणेशाची प्रार्थना करू. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. बोला गणपती बाप्पा. अनिताताईंचा 58वा वाढदिवस साजरा करणार आहोत. माणसाचं आयुष्य म्हणजे काय असतं तर त्याच्या पूर्वजन्मीच्या सुकृतानुसार त्याला मृत्यूलोकात राहण्यासाठी विधात्याने ठरवून दिलेली योगधंदा, संपत्ती, अन्न, पाणी या सर्व गोष्टी अगदी विधिलिखित असतात. आपल्या या बर्थडे गर्ल म्हणजेच अगोदरच्या रंजनाताईंच्या आयुष्यातही अशा बऱ्याच गोष्टी विधिलिखित होत्या. त्याच्या लहानपणीच त्यांच्या आई वडिलांचं छत्र त्यांच्या डोक्यावरनं हरवलं. त्यांच्या आत्यानी आणि त्यांच्या मावशींनी ह्या तिन्ही बहिणींना सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, स्वतःच्या पायावर उभं केलं आणि या छोट्याशा रोपट्याचा आज हा मोठा कल्पवृक्ष आपण इथे पाहतोय आणि पाहणारही आहोत.
दिसते मजला सुखचित्र नवे संसार माझा रेखिते दिसते मजला सुखचित्र नवे. जुन्या काळी माहितीये ते असं एक खेळणं यायचं जे असं वाजवलं की टक 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 आवाज येतो त्याचा, टिक टिक. बरोबर? टिक टिक कंपनीमध्ये आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्या कामाला लागल्या आणि त्याच कंपनीमध्ये काम करत असलेला आमचा आजचा राजकुमार म्हणजे अनिल भाऊ त्याच कंपनीत कामाला होते आणि तिकडेच त्यांच्या डोक्यात टिक टिक वाजू लागली. म्हणजेच आमचा हा राजकुमार सफेद घोड्यावर स्वार होऊन आला आणि आपल्या राजकुमारीला घेऊन जायला सज्ज झाला. कसा पाहूया. दोघही फर्स्ट साईट लव अशा काहीसे निर्णय घेतला. आमची राजकुमारी रंजना हिला आता उष्टी हळद लागली सुद्धा. बरं ज्योती. येस, ज्योती नावाचं पहिलं फूल 1988 रोजी 23 ऑगस्ट या दिवशी आलं आणि हा संसार असाच फुलत गेला. आणि त्या संसारवेलीला दुसरं फूल म्हणजे आपले सागर भाऊ 24 फेब्रुवारीला आले. हो की नाही? हो की नाही? छान घरामध्ये खूप आनंद झाला. ह्यांच्या दोघांच्या सुंदरशा स्वप्नावर एवढं सुंदर अशी दोन फुलं. ज्योती तुषार पाटकर ह्या म्हणजे आपल्या ज्योतिताईंनी तुषार पाटकर यांच्याशी लग्न करून तुषार पाटेकर यांच्याशी लग्न केलं आणि त्यानंतर सागरनी सुद्धा घरामध्ये आपल्या अनिताताईंसाठी छानशी सून आणली. म्हणजेच आपल्या सरिता तुषार पाटेकर. सागर मोहिते. सरिता सागर मोहिते. आता आमच्या या मोहिते कुटुंबाचा वटवृक्ष हळूहळू डवरू लागला. आता
तुमच्या आता जी मी नावं घेतली आहेत त्यांनी सर्वांनी कृपया आता हळूहळू स्टेजवर यायचंय. तुम्ही मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, हो मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले ती पुरसे सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे. करायची आहे की आतापर्यंत आईने तुमच्यासाठी काय केलंय, तुम्ही त्यांच्याविषयी काय बोलू इच्छिता? कोण बोलणार आहे पहिलं? ज्योतिताई. प्रथम आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 18 तारखेला होतं पण काही कारणास्तव आम्ही तो पुढे घेतला. सगळ्यांना कल्पना आम्ही दिलीच होती. तुम्हाला मी जर सांगितलं की आईविषयी 2 शब्द बोलायचे तर तुम्ही काय बोलाल? तुम्हाला तुमचं बालपण आठवतंय, तिने काढलेल्या तुमच्यासाठी खस्ता आठवतंय, तुमच्या डोळ्यातलं पाणीच मला सगळे उत्तरं देत आहे, पण तरी सुद्धा आपल्या प्रेक्षकांनाही कळू दे की आपल्या आई किती थोर. माझ्या आईबद्दल सांगायचं झालं तर खरंच तिने इतके कष्ट केले, तिने स्वतः डोळ्याने खूप पाहिले आहे. ते सांगता येणार नाही असे आहेत तिचे कष्ट. खूप म्हणजे अगदी झोपडपट्टीपासून तिचं जे स्ट्रगल करत गेली, आता कुठे ती त्या व्यवस्थित त्या बिल्डिंगमध्ये स्थायिक झाली आहे. आणि आता तिने इथून जी सुरुवात केली मुंबईपासून ते गावापर्यंत तिने खूप काही केलं आहे. तिने स्वतःच्या बलावर केलं आहे. पप्पांची तर साथ होतीच आणि शिवाय तिचा आता मुलगा सून हे सुद्धा खूपच त्याच्या पाठीमागे आहेतच. बस, धन्यवाद. आजच्या या अभिषेकाच्या कार्यक्रमाला लीनाताईंनी जी आम्हाला संधी दिली बोलण्याची आणि आम्ही त्याची पहिली दिलगिरी व्यक्त करून फार वेळ त्यांना वाट बघावी लागली. आणि आमच्या सासूबाई ताईने मला सांगितलं की 2 शब्द बोला, कारण की आई हा शब्द असा आहे ना तो पुढे विश्वात व्यापून जातो. माणूस जन्माला येतो तेव्हा आई बोलतो आणि कैलासात येतो तेव्हा आईच बोलतो. तो कुठल्या विधात होतो आईच बोलतो. त्यामुळे सासू आई आई ही आईच झाली. मी आणि या कुटुंबाशी आमचं 15 वर्ष नातं. जावई म्हणजे कोकणातला आणि पश्चिमातला जावयाची फार मोठी तलवार असते. तेही पण माझी काय तशी त्यांच्यावर तलवार नाही का त्यांची माझ्यावर नाही. पण जेव्हा मी माझ्या पत्नीशी आमचं जुळलं आणि त्या कुटुंबाशी जेव्हा मी एकरूप झालो, फार हालाकीची परिस्थिती बघितली त्यांची मी. राजू आहे, फार हालाकीची परिस्थिती बघितली. आणि म्हणजे स्टार्टिंगला जे साखरपा जुळलं, माझं लग्न जुळलं, मी त्याची धावपळ बघतो की ह्या काय किती धावपळ करताय, काय करताय. माझे वडील माझ्या आईच आहे ते पण त्याच्याबरोबर होते आणि ही जोडीदार ही पण होती. ते वेगळं काय ते स्त्री किती कुठे पण फिरते, गावाकडे बघते, मुंबईला बघते आणि काही लाज वाटत नाही. तिने लोकांची घरं कामं वगैरे करून ह्या 2 मुलांना आणि सगळ्यांना सांभाळलं असेल. आणि विशेष म्हणजे ते आता सांगितलं ना माझ्या मिसेसनी, ते दोघं मध्ये टिकटिक कंपनीत कामाला होते. तर त्यांचं टिकटिक कधी जुळलं आम्हाला माहितीच नाही, ते टिकटिक तिकडे झालेलं आहे. आणि दोघांनी जो आयुष्याचा गाडा पुढे 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 नेत आम्हाला इथे आणलं आणि नेहमी आम्हाला चांगलं मार्गदर्शन करणार. कारण की एकदा घरी काय झालं की आपली आई आणि दुसरं हे ऑफिस म्हणजे सासूबाई तिकडे काही सांगू शकतो, दुसरं काही सांगू शकत नाही. तिथेच काही सॉल्व्ह व्हायचं, दुसरं काही सॉल्व्ह होऊ शकत नाही. कारण की ते समय लागतं. आणि खरंच त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यावरती आणि माझ्यावरती भरपूर प्रेम असेल, दोघांना जास्त असेल हे मला माहिती आहे. काही नाही तरी मला म्हणजे काय असेल ना छोटी गोष्ट तरी मला सांगणार. मी वयाने पण लहान आहे, सगळ्या गोष्टी लहान आहे, पण ते जावयाला सांगा म्हणजे काहीतरी वेगळं आहे. काय मला माहिती नाही, पण जावयाला सांगा. मला काहीच कळत नाही, पण जावयाला सांगावं सांगतात. त्यानंतर
त्यांच्याच पावला पाऊल टाकत त्यांची मुलगी आमच्या घरात आली. तिने मला चांगली साथ दिली. आणि एक तुम्हाला विशेष सांगतो हा, मी कुठे बाहेर फिरतो, समाजात फिरतो, तो वेळ घेतो तुमचा, पण माझ्या कधी मनात आलं नाही की माझ्या आईवडिलांचा वाढदिवस करा, पण त्यांच्या मुलीच्या सुनेच्या मनात आलं. त्यांच्या ठिकाणी टाळा झाल्या पाहिजे की लोकशाहीवरच काम करणारा माणूस आहे, म्हणजे मोठा पगार नाही काय नाही, पण त्यांनी विचार केला की आपण आपला आईचा वाढदिवस केला पाहिजे. आणि जी धावपळ त्या दोघांची, त्यांचे सुने सरिता, सागर, सगळं म्हणजे यांनी धावपळ केली. फक्त आम्हाला विचारायचे, म्हटलं हा करा, आम्ही वाटत राहायचो, सगळं तेच करायचे. आम्हाला यातला काही माहिती नाही की काय करतात ते. तसं त्यांचा तो परिवार आहे, त्यांनी मुलाला चांगले शिक्षण दिलंय, सुनेला सांभाळत आहेत, सासरे तर आमचे एक नंबर आहेत, ते आमच्या बरोबर असतं सगळं. पण खरंच मी त्याला, माझ्या सासूबाईला खूप खूप शुभेच्छा देईन. आणि मी लहान असतो तरी माझ्या आयुष्याचा वाटाही त्यांना भेटू दे असं इथे सांगेन. माझ्या संपूर्ण पाटेकर कुटुंबावरती, माझ्या वडील बोलते पाहिजे, पण त्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढला खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. सर्वप्रथम धन्यवाद, तुम्ही आलात आमच्या आईच्या सरप्राईज. कारण थोडक्यात फक्त एक कविता बोलतो, म्हणजे त्याच्यामध्ये मी कुठेच बसत नाही म्हणून ही कविता बोलतोय. पण असं समजू नका मी याच्यामध्ये खूप बसतोय, 50% पण नाही. आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असे कधी घडलंय. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय. आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय. बरं, तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता. आपण कधीच असं काय विनाकारण घेऊन येत नाही. तर तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता. बरं, तुम्हीच सांगा स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता. आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे. आई करते पण आपण नाही करत. देवा, आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे. पाहिले का आई शेवटची कधी ऑनलाईन आली आहे. तिच्या नातवांच्या बर्थडेची पार्टी सर्व कुटुंबाला बोलून देते. तिच्या नातवाच्या बर्थडेची पार्टी सर्व कुटुंबाला बोलून देते. तिने केलेला पसारा कधी आपण आवडतो. तरी मुलांना कोणी बोललं तर तिचं मन येतं भरून. आपण मात्र बोलताना पहिली शिवी आईवरून. लक्षात ठेवून ती मुलासाठी सतत हात पसरते. नशिबापुढे, देवापुढे, दैवापुढे माझ्या मुलाचं भलं होऊ दे. लक्षात ठेवून ती मुलासाठी सतत हात पसरते, पण स्वतःची मात्र दुपारची औषधाची गोळी ती विसरते. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते. किती ही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावर आपली उंची वाढते. उगाच कशाला त्या आध्यात्मक श्रद्धेच्या गप्पा हाणता. उगाच कशाला त्या आध्यात्मक श्रद्धेच्या गप्पा हाणता. आईच्या पोटी जन्माला येताना देव कुठे म्हणतात. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्या प्रेमाची धुंदी. मुलांनी गंमत नाही आणली तरी सदा आनंदी. नका करू स्पर्धा कोणाशी, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं का तुम्हाला, आईच्या पायाला डोकं ठेवा. आईच्या पायाला डोकं ठेवा. त्यांच्याबद्दल काय बोलावं तितकं कमीच. त्या खूप मला सांभाळून घेतात. खूप त्यांच्याकडनं खूप शिकायला भेटलं. खूप काही थँक्यू. त्यांच्याकडनं भरपूर शिकलो. पण जावयाला जावई नव्हे तर मुलगा म्हणता आणि सुनेला सून नाही तर मुलगीच समजता. खूप छान. एकदा ह्या सर्व फॅमिलीसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आज आता आपण ह्या पूर्ण फॅमिली इथे उभी आहे, तर त्यांच्याकडून एक परफॉर्मन्स अपेक्षित आहे. आपल्या आईसाठी कृतज्ञता म्हणून आजीसाठी डान्स करायचा आहे. आणि आई पप्पा, येस, हे गाणं तुमच्यासाठी.
त्यानंतरच आपण केक कटिंग करणार आहोत. अनिल मोहिते यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी जमलेलो आहोत. वय किती झाले मी सांगणार नाही, कारण महिलांना थोडंसं बरं वाईट वाटतं, पण इथे लिहिले बघता बघता त्या 58 वर्षाच्या झाल्या. काल परवापर्यंत चर्चा होती की माझ्या आईचा 50वा वाढदिवस आहे. मी म्हणालो तसंच असं. जेव्हा सागरनी ही पत्रिका व्हॉट्सअप केली तेव्हा म्हणलं ज्योती तू चुकून 50वा करतेस की काय, तर ती म्हणाले नाही 58 होता. आमची थोडी गडबड. गेली 15 वर्षापूर्वी तसं माझ्या मुलांनी सांगितलं, या परिवाराशी आमचे पाटेकर आणि मोहिते असे ऋणानुबंध जमले. एक छोटीशी बावली त्यांच्या घरातून मी सून म्हणून आणली, पण माझ्या घरात आल्यानंतर त्या बावलीने मुलीची जागा उपलब्ध केली आणि माझ्या घरात सून नाही तर ती मुलगी म्हणून वावरते. त्याचं उदाहरण मी सांगतो. अत्यंत कष्टाळू, जशी आईच्या बाबतीत स्तुती केली, अत्यंत कष्टाळू अशी ही मुलगी परिवाराच्या खांद्याला खांदा लावून आज आपला मराठी माणूस, मी अभिमानाने सांगतो, लालबाग परेल मधून डोंबिवली, बोरिवली, विरारला गेला. पण माझ्या मुलाने आणि या सुनेनी एका जिद्दीवर लालबाग मध्येच घर घेतलं आणि राहिला. या परिवाराकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. समाजाबरोबर वावरताना समाजाच्या बरोबरीने कसं राहायचं, कुठेही हात न पसरवता खांद्याला खांदा लावून जगायचं कसं, हे जर शिकायचं असेल तर या मोहिते परिवाराकडून शिकलं पाहिजे आपल्याला. मग त्यांचा चिरंजीव सागर असेल, सुनबाई असेल किंवा त्यांचे आई वडील असेल, या वयात देखील ते कष्ट करायला मागे पुढे पाहत नाही. सुनेच्या बाबतीत आज वाढदिवस तिच्या आईचा आहे. सुनेची स्तुती करायला उभा नाही. परत कधी मला संधी मिळेल मला माहिती नाही. मी एकमेव माणूस आहे ICU मधून 3 वेळा परत आणला
माझा मुलगा आणि सून या दोघांमुळे आणि माझी पत्नी या तिघांच्या कष्टामुळे ICUतून एकदा नाही तर 3 वेळा परत आलो. ज्या वेळेला रात्री 2-2 वाजता ती स्वतःची ऍक्टिव्हा घेऊन हॉस्पिटलमधून घरी यायची, माझी पत्नी झोपायची नाही. अजून काय आली, अजून काय आली. पण डॉक्टर मध्यंतरी येऊन विचारायचे, काका तुमची मुलगी कुठे गेली. मी बेसुद्धा अवस्थेत असायचो, असेल इथे कुठेतरी, पण ती पटकन जाऊन सकाळी 6 वाजता हजर व्हायची. तेव्हा मलाही कळलं की माझी मुलगी आहे. आणि त्या परिवाराने एक चांगलं काम केलं की ज्योतीसारखी मुलगी माझ्या घरात आली आणि माझ्या परिवाराला हातभार लागून आज समाजाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही जगू शकतो. तेवढं बोलून मी मोहिते परिवाराला, माझ्या विहीनबाईला पुढील आयुष्य सुखाचा समाधानाचं जावो एवढं बोलून मी इथे थांबतो. अकेला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए. अकेला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए.
माझ्याकडे दिलेला आहे. आता दोघांनी मला सांगायचंय आईचा आवडता पदार्थ कोणता? कांदे पोहे. आईंचा आवडता पदार्थ कोणता? काय था ना चाय चपाती. छान चपाती. वाव. बर. आणि बाबांचा आवडता पदार्थ कोणता? नाही 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 नाही, त्यांनी आमच्याकडे उत्तर वेगळी दिलेली आहेत. तुम्ही दोघांनी पण आठवतंय? हा, मग आता तुम्ही मला सांगा बाबांचा आवडता पदार्थ कोणता? रोज सकाळी नाश्त्यामध्ये काय खातात? भाजी चपाती? नाही हो, आवडता पदार्थ आमच्याकडे तर कांदे पोहे आलेले आहे. आणि आईने उत्तर दिलेलं होतं गाजर हलवा आवडतोय. त्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर दोघांचंही चुकलेलं आहे. तरी सुद्धा टाळ्या, दोघांनी छान प्रयत्न केलाय. चहा चपाती हे कॉमन उत्तर आलेलं आहे, म्हणून जोरात टाळ्या. बर, आता बाबांचं आवडतं ठिकाण कोणतं? आवडतं ठिकाण नाही सांगायचं नाही हा बाबा, अजिबात नाही. काहीतरी माझ्याकडे उत्तर आहे. नाही गणपतीपुळे. क्या बात आहे, जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. परफेक्ट. ती टिक टिक बरोबर वाजली होती. आता लहान मुलांनी की नाही एक गेम खेळायचा आहे. मी जर म्हणणार बिग फिश, मग तुम्ही कसं दाखवणार बिग फिश? बिग फिश कसं दाखवणार? दोघांनी एकदम उत्तर दिलं तर मज्जा येईल. उभे राहा दोघंही. आवडतं फूल कोणतं? दोघांनी इथे समोर या, उभे राहा. गुलाबाचं फूल. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आता हे सुंदर आवडतं असं फूल एकमेकांना द्यायचंय. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. येस, आईला गुलाब द्यायचा आहे आणि आपण सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. वाव, या दोघांच्या आवडीनिवडी खूप सुंदर जमलेल्या आहेत. समोर बघा, समोर. असं जेव्हा टिक टिक वाजली होती तेव्हा पण गुलाब दिलेलंच ना? हा, आम्हाला माहिती आहे. खूप छान अशी यांची केमिस्ट्री आहे. तर या दोघांसाठी उभयतांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता आईंच्या बर्थडे सेलिब्रेशनची वेळ आली आहे. म्हणजेच आपण त्यांचं औक्षण करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही हा कार्यक्रम संपवणार आहोत. केक कटिंग तुम्हाला हा असा करायचा आहे, ठीक आहे? कळलं? नीट लक्ष देऊन चला बघूया कोण कसं करतंय. बाबू तू असं मध्ये ये, तू दिसणारच नाही कोणाला. हा, या याच जवळ. चला एकदा खेळून बघूया. येस, बिग फिश, स्मॉल फिश, बिग फिश, स्मॉल, बिग, बिग. आउट झाला. उभा. चला पुन्हा एकदा हात खाली. चला 1 2 3 स्टार्ट. बिग फिश, स्मॉल फिश, बिग फिश, स्मॉल फिश, स्मॉल फिश. दीदी ये बाय. व्हेरी गुड. चला आता कोण जिंकतंय मला बघायचंय. चला चला दोघं जण. स्मॉल फिश आउट. तू पण आउट. स्मॉल फिश. येस. बिग फिश, बिग फिश. बबू आउट. बिग फिश आउट.
ये आऊट झाली तू. बिग फिश, बिग फिश, सगळेच आऊट, सगळेच आऊट. बिग फिश, बघ आउटता. वा वा वा, दोघे आहे पार्टनर. बिग फिश, स्मॉल फिश, वाव, स्मॉल फिश, आउट. तू पण आउट. ये विरा. बिग फिश. आता या दोघांची मज्जा बघूया. बिग फिश, बिग फिश, स्मॉल फिश, स्मॉल फिश, बिग फिश, स्मॉल फिश, बिग फिश, बिग फिश, बिग फिश, स्मॉल फिश. वा, स्मॉल फिश. टाळ्या वाजवतात. त्यांचे कॉन्सन्ट्रेशन बघा किती छान चाललंय. बिग फिश, बिग फिश, आउट. दीदी जिंकलेली आहे. वा 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 वा. तुझं नाव काय? आराध्या. आराध्याला प्राइज मिळणार आहे आणि तुम्हाला पण सगळ्यांना छान छान बक्षिसं मिळणार आहेत बरं का. नाराज होऊ नका. मग आता एक डान्स करायचा सगळ्यांनी. आपल्या सासूबाईंचा फोटो आहे. मध्ये सासूबाईंचा फोटो आहे. मोबाईल चालणार नाही. मोबाईल मध्ये 100% असणार मला माहिती आहे. नाही कोणीच नाही. महिला आहे बघू. जोरात टाळ्या होऊन जाऊ. सासूबाईंचा फोटो आहे तुमच्याकडे. लवकर घेऊन या. दाखवा मला. अय्या सिरियसली आहे. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे त्या दादांसाठी. वा वा वा. अच्छा वा सुंदर आहे आहे. फोटो आहे. असं थांबा थांबा थांबा. इकडे या इकडे या इकडे. कुठे गेल्या तर ताई? सासूबाईंचा फोटो मला मोबाईल मध्ये नकोय. वॉलेट मध्ये हवाय. हार्ड कॉपी आहे कोणी? जोरात टाळ्या झाल्या पाहिजे दादांसाठी. दादा आपलं नाव ओळख करून द्यायची. माझं नाव प्रदीप जनार्दन कदम. आणि दाखवा सगळ्यांना आहे या. बघा लकीली मिळालेलं आहे. आता तुम्हाला आजच्या आपल्या बर्थडे गर्ल कडनं एक छानसं गिफ्ट देण्यात येणार आहे. जोरात टाळ्या. मोठं गिफ्ट मध्ये बघताय. अजून कोणी आहे? आहे वा. टाळ्या. अजून अजून आहे का कोणी? नाही. मग आता तुम्हीच सांगा यातला नंबर फर्स्ट कोण? कोण छकुली? मला कशी देणार? लावण्या. जोरात टाळ्या म्हणजे लावण्यासाठी. वा 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 वा. लावण्याला पण गिफ्ट मिळणार आहे. ग्रेट. आपल्या आजीकडनं. लावण्याच्या आजीकडनं. सेकंड. हॅलो. सेकंड. व्हिडिओ शूटिंग चालू आहे. थांब मी फोन करतो. या ताई नक्की या ताईंना मिळालाय. जोरात टाळ्या. ताई आपलं नाव काय? सायली. सायली ताईंसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर लांब केस आहेत तुमचे. त्यासाठी आपल्या ताईंकडनं अनिता ताईंकडनं तुम्हाला गिफ्ट देण्यात येणार आहे. आणि सायली ताईंना यांच्याकडे मग नको का? मग ठेवते. आम्ही दुसऱ्या कोणाकडे देतो. गिफ्ट पॅक केलं एवढे. चला सेकंड आपल्या सायली ताईंचं गिफ्ट आहे. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या बर्थडे गर्लकडनं त्यांना हे गिफ्ट देण्यात येत आहे. दर्शना पाटेकर यांना आपल्या बर्थडे गर्लकडून हे तिसरं गिफ्ट. जोरात टाळ्या. काय प्रेक्षक टाळ्या चालू
छान. वा वा वा. चला आता की नाही आराध्याच नव्हे तर सगळ्यांना गिफ्ट तुम्ही दोघांनी असं मधोमध या. या सागर छान. फॅमिली. ओके यस. उतर या. समोर बघा आणि गिफ्ट दाखवा. दंडवत सांग माझा दंडवत सांग. कोल्हापूरच्या अंबाईला, तुळजापूरच्या भवानीला, माहुरीच्या रेणुकेला दंडवत सांग. दंडवत सांग माझा दंडवत सांग. सप्तशृंगी जगदंबेला, म्हैसुरीच्या चामुंडेला, काशीच्या अन्नपूर्णे दंडवत सांग. दंडवत सांग माझा दंडवत सांग. दंडवत सांग माझा दंडवत सांग. शिवनेरीच्या शिवाईला, प्रतापगडच्या भवानीला, पुण्याच्या पर्वतीला दंडवत सांग. कांचीपूरच्या कामाक्षीला, मथुरेच्या मीनाक्षीला, देवी कन्याकुमारीला दंडवत सांग. दंडवत सांग माझा 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 दंडवत सांग. ते सगळ्या त्या मंगळागौरी, डोहाळे जेवण, बारसं, लग्नाचा 25वा वाढदिवस, तुमचा पहिला वाढदिवस असू दे किंवा 75वा वाढदिवस असू दे, सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा इत्यादी सारखे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा करत असतो. तर माझा नंबर मी तुम्हा सर्वांना देते. हातात मोबाईल असेल तर नक्की नक्की टाईप करून घ्या आणि आम्हाला अशा विविध कार्यक्रमांसाठी नक्की कॉल करा. आम्ही वाट पाहतोय. माझा नंबर आहे, नाव आहे लीना दीपक सूर्यवंशी आणि नंबर आहे 9892909780. 24 तास माझा फोन चालू असतो, कधीही आणि कुठेही कार्यक्रम असेल. मी आत्ताच म्हटलं, फक्त बर्थडे नाही, डोहाळे जेवण, बारसं, लग्नाचा 25वा वाढदिवस, मंगळागौरी इत्यादी सारखे कार्यक्रम आम्ही मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील करतो. घेतलाय का नंबर? नाही तर माझं कार्ड इथे मी ठेवणारच आहे, तर नक्की घ्या आणि आम्हाला नक्की नक्की संपर्क करा. आम्ही आपल्या फोनची वाट पाहतोय. आमच्याचकडे का ह्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आम्ही फक्त तुमच्या अशा समारंभांमध्ये नव्हे तर आपल्या समोर उभा राहिला होता, नक्कीच उभा राहिला असेल, बरोबर की नाही? तर मग हा कार्यक्रम म्हणजे आता जो तुमच्या समोर आज सादर झालेला आहे तो तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या 2 शब्द आम्हालाही ऐकायला आवडतील. छान केलं, मस्त जगली. मला वाटलं पण नव्हतं एवढं छान होईल म्हणून. छान केलं मुलांनी. आणि भाऊंना विचारू इच्छिते की कसा वाटला आजचा कार्यक्रम. 2 शब्द तुमच्याकडूनही ऐकायला मला खूप आवडेल. खूपच चांगला झाला. आम्हाला एवढं माहितीच नव्हता की एवढं होणार आहे करून, पण खूपच चांगला झाला आहे. मुलांनी, सुनेनी, जावयानी, मुलगीनी चांगला हेल्प केला, चांगला हे केला. मी खूप त्यांचे आभारी आहे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे.
स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते. सावरते बावरते झडते, अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते, गुणगुणते, कधी गुंतते हरवते. कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे बापडे, नकळत का भरकटते. कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. भाबडे तरी भासांच्या मागून पडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना. होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोल माझा सावरू दे थांबना. थांबना, थांबना. सरसुखाची श्रावणी की नाचरावळी बहा. गुंतल्या दूर फिरुनी
सुखाची श्रावणी ही नाच रावणी वहा गुंतण्या दूर फिरुनी आज वेळाची वहा सुखाची श्रावणी ही नाच रावणी वहा गुंतण्या दूर फिरुनी आज वेळाची वहा बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे हो बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा उंबऱ्यापाशी उन्हाच्या चांदवा गुणगुणावी गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना